पुण्यात स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली। बस स्थानकावर एका तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत। अत्याचाराच्या प्रकरणी आरोपीला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसेच स्वारगेट प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजने पीडित महिलेचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी संवाद साधलाय। पाहूया। स्वारगेटच्या बस स्टेशनवर जो दुर्दैवी बलात्कार झाला होता, त्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपीला पोलिसांनी काही दिवसांनी अटक केली, परंतु अनेक प्रक्रिया या चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्या असं त्या मुलीशी प्रत्यक्ष बोलल्यावर लक्षात आलेलं आहे। जसं की साधारणतः जी तक्रारदार मुलगी आहे तिला विक्टिम समजलं पाहिजे, तिला सगळं सपोर्ट केला पाहिजे, तिच्या मदतीसाठी यंत्रणा उभी केली पाहिजे। तसं न करता जणू काही ती मुलगीच दोषी आहे, तीच आरोपी आहे अशा पद्धतीने काही पोलिसांनी वक्तव्य केले। आरोपीला वाचवण्यासाठी सुद्धा आरोपीतर्फे काही जणांनी तसे वक्तव्य केले। ते अत्यंत चुकीचं, असंवेदनशील आणि अमानुष आहे असं मला वाटते। त्या मुलीनी प्रत्यक्ष सांगितलं मला की ती सुरुवातीला ओरडली, हे सगळा हा प्रकार सुरू झाला तेव्हा, परंतु नंतर ती एवढ्या एका मानसिक धक्क्यामध्ये होती की ती ओरडूच शकली नाही, तिचा आवाजच निघू शकला नाही। ती म्हणते माझा असा आवाज खोलवर गेला। आणि हे एखाद्या मुलीसोबत हिंसा होत असताना होऊ शकते याची कल्पना समाजातल्या सगळ्यांनी केली पाहिजे आणि तशा भावनाशील पद्धतीने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे। आपण एखाद्या मुलीबद्दल हा विचार केला पाहिजे की आपल्या समाजामध्ये चारित्र्य, तिची इज्जत हा फार महत्त्वाचा जणू काही दागिना आहे असं आपल्या संस्कृतीमध्ये शिकवलं जाते। अशा वेळेस एका मुलीसाठी हे किती कठीण असते की माझ्यावर अशा प्रकारे बलात्कार झाला हे सांगणं, आणि मग ते सांगताना सुद्धा एका पोलिसाला सांगितलं तर आपण समजू शकतो, पण कोणाला सांगायचं याच्याबद्दलची काही प्रक्रिया नाही, काही यंत्रणा नाही, कोणत्या प्रकारचा नियम नाही। त्यामुळे मग कॉन्स्टेबलला सांगा, मग कॉन्स्टेबल त्याच्या सिनियरला सांगणार, मग त्याच्या सिनियर पीआयला सांगा, मग त्याच्यानंतर अजून एखाद्या अधिकाऱ्याला सांगा, मग वरिष्ठ अधिकारी येणार, मग चर्चेत मुद्दा आला म्हणून मग बाकीचे अधिकारी येणार। त्या सगळ्यांना तिला सांगावं लागतं की माझ्यासोबत काय झालं। आणि अत्याचार अशा वारंवार पद्धतीने सांगणं हा सुद्धा मानसिक त्रासाचा भाग असतो, हे आपण सगळेजण समजून घेतच नाही। आणि त्यामुळे मग आरोपीतर्फे काहीतरी बयानबाजी केली जाते, दिशाभूल करणारी, की त्या मुलीचे आणि त्याचे संबंध होते, आपसात सहमतीने। काही राजकीय नेते, काही स्थानिक इथले राजकीय नेते, कसं काय आपण असं बोलू शकतो की त्या मुलीचे संबंध होते? कारण की त्या मुलीचा त्याच्याशी काही संबंध नव्हता, त्यांचा कधी फोन नंबर एकमेकांजवळ नव्हता, त्यांचा कधी एकमेकांशी संपर्क नव्हता। हे सगळं आता पोलिसांनीच रिव्हील केलेलं आहे। स्वतः तिथल्या DCP मॅडम ज्या आहेत त्या बसमध्ये गेल्या आणि त्यांनी त्या बसमधून आरडाओरडा करून पाहिला आणि बाहेरच्या लोकांना विचारलं। मला जे कळलेलं आहे की त्यांनी सांगितलं की बाहेरच्या लोकांनी सांगितलं नाही, आम्हाला काहीच ऐकू आलं नाही। त्यामुळे बसमध्ये थोडासा आरडाओरडा झाल्यावर बाहेर ऐकू येईलच असं नाही, हे सुद्धा आपण समजून घेत नाही। आवाज तिचा थांबू शकतो, आवाज तिचा निघू शकत नाही, यासुद्धा वेदना आपण समजू शकत नाही। मग बलात्काराच्या केसच्या संदर्भात न्याय मागणारी मुलगी असेल, तिला आपण न्याय कधी देणार? आणि दुसरी गोष्ट तुम्ही पहा की ती केस नेहमी स्टेट विरुद्ध अशी असते, स्टेट विरुद्ध तो आरोपी असं त्याचं नाव असते। ती मुलगी विरुद्ध बलात्कार करणार अशी केस नसते, किंवा तो मुलगा विरुद्ध बलात्कार झाला ती मुलगी अशी ती केस नसते। याचं कारण काय? कारण आपण हा बलात्कार हा अत्यंत गंभीर गुन्हा समजतो, तो समाजाविरुद्ध केलेला गुन्हा आहे असं आपण समजतो। त्यामुळे ती मुलगी कंप्लेनंट असेल तरी आपल्या सगळ्या विरुद्ध त्यांनी ही केस केलेली आहे, ही घटना घडून आणलेली आहे। त्यामुळे सगळा समाज त्याच्या विरुद्ध, अशा प्रकारची केसचं ते टायटल असते आणि मग त्या अर्थाने आपण ती केस चालवली पाहिजे। आता आम्ही जलद गतीने पत्रकार परिषद घेतो असं कधीही होताना पाहिलं नाही, आणि पुणे शहरात होत आहे। त्यामुळे पत्रकारांनी सुद्धा ठरवलं पाहिजे की कोणाचं म्हणणं आपण समाजासमोर आणायचं। बरोबर आहे सर। आरोपीच्या भावाने देखील पत्रकार परिषद घेतली, त्यात तो असं म्हटलं की आम्हाला पोलीस सुरक्षा हवी आहे, त्यांना ते जे गावात राहतात त्या गावकऱ्यांनी त्यांना वाळीत टाकलं आहे, तशी वागणूक देत आहे। त्याच्यावर काय? आता गावातल्या लोकांना राग येणं साहजिक आहे, समाजातल्या लोकांना राग येणं साहजिक आहे की असं दुष्कृत्य कोणी केलं असेल,
चुकीचा प्रकार केला असेल, इतरांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्या शरीरावर आक्रमण केलं असेल, त्यांच्याबद्दल लोकांना राग वाटणं साहजिक आहे. मग तो राग ओसरू द्यावा लागेल आता. तो राग म्हणजे भावना आहेत त्या गावातल्या लोकांच्या, की आपल्या गावामध्ये असा एक नराधम राहतो, हे जर त्यांना वाटत असेल तर त्या गावातल्या लोकांचंही वाईट वाटणं समजून घ्यायला पाहिजे. लगेच पोलीस प्रोटेक्शन द्या म्हणजे तू काही महान काम केलेलं आहे का पोलीस प्रोटेक्शन देण्यासाठी? सामाजिक काम केलेलं आहे का? काही समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे का? सामाजिक परिवर्तनासाठी काही लढाई लढली आहे का? की पोलीस प्रोटेक्शन कसं काय द्यायचं? त्यामुळे हा मूर्खपणा आहे की आरोपीच्या भावानी, आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस प्रोटेक्शन मागावं. परंतु मला हे सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून की त्या आरोपीवर कोणी आरोपीच्या नातेवाईकांवर आक्रमण करू नये, त्यांची त्याच्यामध्ये चूक नाही. अशा गुन्ह्यामध्ये तो एकटा सहभागी आहे. त्यासाठी त्याच्या घरच्यांना दोषी धरणं आणि त्यांना वाईट टाकणं हे चुकीचं आहे. सगळ्यांच्या भावनांचा आदर आपण केला पाहिजे. परंतु सध्या आरोपीच्या नातेवाईकांनी समजून घेतलं पाहिजे की लोकांचा राग सध्या शांत झाल्याशिवाय त्यांनी काही बोलायला नको आणि संरक्षण वगैरे मागण्याची तर गोष्टच नाही आहे. लोकांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे त्या लोकांची, बाकीच्यांची, की हे समजून घेतलं पाहिजे की तो आरोपी जो आहे त्याचं नाव काय, तो दत्ता गाडे, त्याची चूक आहे. त्याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. परंतु इतर घरच्यांना दोषी धरणं, गुन्हेगार ठरवणं हे करता कामा नये. नक्कीच. पीडित महिलेची आता पार्श्वभूमी काय आहे? पार्श्वभूमी काय रे? ती जी बलात्कार झाल्यावर लढाई करण्यासाठी उभी राहिलेली आहे न्यायाची, ती मुलगी जी आहे ती स्ट्रॉंग आहे खूप जास्त. थोडा त्रास तिला झाला या सगळ्या प्रकरणांचा, घटनांचा. त्यातून ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे मित्रमैत्रिणी खूप चांगल्या विचाराचे आहेत, जे तिला मदत करत आहेत, मानसिक सपोर्ट देत आहेत. त्यामुळे ती नव्या दमाने पुन्हा ही लढाई लढण्यासाठी उभी राहील. अनेक लोक मला भेटतात, तिला मदत करायची असं सांगतात, तर तिला काही आर्थिक मदतसुद्धा मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे.